नमस्कार, मी लक्ष्मण बळ, पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून आलो आहे. आज आपण तळेगाव बाजार येथील ते नाव काय ना? राष्ट्रपाल हिराळे यांच्या शेतात आलो आहे. त्यांनी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं संजीवनी तुरीवर 2 वेळेस फवारणी केलं होतं. आज त्यांचे मनोगत आपण जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. राष्ट्रपाल सिद्धार्थ हिराळे. आपण पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं हे संजीवनी कधी फवारणी केलं होतं आणि याची माहिती वगैरे कशी आहे? आजूबाजूच्या प्लॉटात त्याचा आपला डिफरन्स 30 दिवसाचा आहे. त्या 30 दिवसाच्या कालावधीत आपल्याला त्याच्यापेक्षा रिझल्ट भरपूर आहेत. बरं, म्हणजे बाजूची तूर जी आहे तुमच्या हे 30 दिवस म्हणजे 1 महिना अगोदर पेरलेली आहे. हा, आणि तुमची त्याची बघायची आहे. याची बघायची आहे. आपली कोरडू आहे. तर त्या हिशोबानं तुम्ही याच्यात इंजेक्शन फवारणी केलं होतं, त्याचे रिझल्ट काय आले नेमके जाणून असे? त्याचे की लवकर कया पकडल्या, त्याच्यानंतर कया पकडल्या, त्याच्यानंतर दुसरा फवारा मारला तर फुल आणि शेंग आज शेंग खायला झाली. म्हणजे जो प्लॉट 30 दिवस अगोदर लावलेला त्याच्यात अजून शेंग तयार नाहीये समजा. नाही आहे. आणि ज्याच्यात आपण 30 दिवस लेट असल्यावरही आपल्या शेंग तयार झाली खाण्यासाठी समजा. उदाहरणार्थ म्हणजे त्याच्या अगोदर हे फुल आणि फळाची धारणा करून 30 दिवस अगोदर आपल्या याच्यात फुलधारणा झाली. बरं, आता याच्यात फुलधारणा झाली, याच्यात फवारणी केल्यानंतर आणखी दुसरं काय वेगळं वाटलं तुम्हाला? की जसं तुरीची संख्या किंवा गुचक्याची संख्या काय असं वेगळं काय वाटलं? गुचक्याची संख्या भरपूर आहे त्याच्यात. दुसरी गोष्ट म्हणजे एक की तर मारल्यानंतर त्यानं शेंडे पिकअपला घेतला शेंडेनं. अच्छा, म्हणजे फवारणी केल्यानंतर वाढली, ते वाढ झाली. वाढ झाल्यानंतर पुन्हा शेंडे पण वाढ झाले. आता याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही की याच्यात पूर्ण तुरीचे जे शेंडे आहेत हे शेंगांनी भरलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे बोलायचा एक असा आहे की बाजूनं जे तूर आहे ते तूर बेड सिस्टीमवर लावून 1 महिना अगोदरची आहे आणि हे तूर 1 महिना नंतरची आहे. 1 महिना नंतरची असल्यानंतरही त्या तुरीच्या आधी त्याच्यामध्ये शेंगा लागल्या व फुलं लागल्यानंतर पुन्हा शेंगात रूपांतर झालं. म्हणजे आज आपण पाहू शकतो की जर विचार केला तर समजा हे फुलाचं रूपांतर फळात लवकर करू शकते. याच्यासाठी याचा एक फायदा होणार आहे. बरं, बाकी शेतकऱ्याला आपण काय सांगू इच्छिता की बाबा मारायचं नाही मारायचं, काय कसे काय रिझल्ट करायचे? नाही, मारायचंच नाही ना. एक अनुभव घेतला पाहिजे त्यानं. बरं, याचे रिझल्ट लय चांगले आहेत. चालेल. आपण पाहू शकता 1 मिनिट, हे बाजूनं जे आहे ते सर्व हे जे आहे पूर्ण प्लॉट एक संजीवनी फवारणी केल्यानंतरचा आहे. त्यामध्ये शेंगा पण झालेल्या आहेत, काही ठिकाणी फुल पण आहे आणि काही ठिकाणी शेंगाचं रूपांतर म्हणजे पूर्ण भरण्याच्या परिस्थितीत आहेत. अशा अवस्थेत जर पाहिलं तर आपण आज एक साधारणतः विचार जर केला तर असं वाटतं की एक वेळेस तरी शेतकऱ्यांनी फवारणी करावं. तळेगाव बाजार येथील शिवकृषी केंद्र इथं उपलब्ध आहे. त्यांनी एक वेळेस याचा अनुभव घेऊन पाहावा. नमस्कार.